बरं आहात का? आणि बरं नसलं तर नक्कीच डॉक्टरकडे जा, काळजी घ्या स्वतः. आणि आज निघालो आहे ऑर्डरला. सध्या मी मामाच्या गावात आहे आणि मामाच्या गावात पाण्याची थोडीशी टंचाईत असल्यामुळं आंघोळीला आलो आहे नदीला. इथं आंघोळ करणारे 7 वाजलेत सकाळी. ऑर्डरला जायचे 32 शिराळ्याच्या पुढं आणि एवढ्या लवकर उठलो की बाबा ऑर्डरला बरोबर टाईमला पोचलोच पाहिजे. तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्कीच व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. आंबा तुम्हाला थोडासा नदीचा व्ह्यू पण दाखवतो. तिकडून सूर्य आलाय, व्ह्यू असा बाप येतोय. माझा मोबाईल एवढा चांगला नाही आहे की त्यात तुम्हाला दिसेल एवढं खास करून. एक आपला गरीबाचा छोटा सॅमसंगचा मोबाईल, डब्बीवाला मोबाईल आहे. आता मग कपडे कुठं काढू? इथं तर सगळं दयावर झालंय. वाईट 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 कपडे. एक तर थंडी आहे गावाला मजबूत, आणि त्यात मी नदीला आंघोळीला आलोय. मला झालंय मी कशाला आंघोळीला आलो असेल. आता एवढं गार वाटतंय. काय करायचं, परिस्थिती भाग पडते माणसाला सगळी कामं करायला परिस्थिती भाग पडते. आणखीन माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट बनवते. नाही नाही नाही, माणसंच वाईट असतात, माणसंच मानतात. सॉरी. तर थांबा, तुम्हाला एक टाइम लिफ्ट व्हिडिओ दाखवतो. तेच म्हणतात का नाहीत काय माहिती मला. तर बघा काय आहे ते, बघा पुढे बघा. आवाज काढा की एकदा. आवाज काढू काय? बस का? बस बस बस. तुम्ही आता जो तुम्ही आवाज ऐकला का नाही, ना कोणता इफेक्ट आहे ना काय आहे, सेम आवाज मला पण काढता येतो. मी ह्यांचंच बघून शिकलोय. आणखीन एक नंबर आवाज काढला. लांबपर्यंत जातो असा नदीत आवाज काढला की. पण तो आवाज फक्त पाण्यात काढता येतो. तर झालेली आंघोळ. आणखी तुम्हाला सांगायचं राहिलं, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवतोय. आणखीन मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं बोलतो की आता कंटिन्यू व्हिडिओ येईल करून, पण मला आता मनापासून वाटतं की याच्यानंतर की कंटिन्यू व्हिडिओ येतील. सो बघूयात काय होतंय. आणि आमचा प्रिय मित्र रोहन येणार आहे घ्यायला. सो आम्ही आता घरी जातो, चहा पितो. हां, अळणीच्या कडू चपात्या खातो थोड्याशा. तिकडून कपडे वगैरे चेंज करतो थोडी आणि निघतो आमच्या कामाच्या वाट्याला. तर फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा भावांनो. काय खूप दिवसानं व्हिडिओ बनवतोय. थोडीशी म्हणजे सवय होईपर्यंत लाज वाटते मोबाईल हातामध्ये असं पकडून चालायला. लोक अशी तोंडाकडे बघतात, काय करतोय भाया. सो कसं तरी ॲडजस्ट करा. तसंच करा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah.
तयारी. इथं मामाश्री बसलेत आमच्या आतमध्ये, शूज घालतायत. आता इथून निघणार कोकुडला, कोकुडवरून परत ऑर्डरला जायचं. तुमचा पुढचा व्ह्यू बघा फक्त. बाईक 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 सुपर बाईक. बाबा गाड्यांचा आवाज ऐकून असं वाटतं देवा कधी येणार आमचे हे असले दिवस. असा विषय. साऊंड काळजात घाव करतोय रे, काळजात घाव करतोय बेकार. हे बघा समोर. अरे काय पिल्लू कुठं आलं मधी. स्पोर्ट बाईक बघून मजा येते. सुपर बाईकवाले बंदे ना पोरले भारी होती, हातबीत करून जातात. मी इकडून व्हिडिओ शूट करतोय ना तर हातबीत करतायत. आता ते व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही, आमचा एवढा मोबाईल खास नाही की व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, पण पोरं अशी भारी असते. हा गाडी 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 मला जी पाहिजे ती गाडी दिसलेली नाही. ZX 10R Z900 अशा गाड्या बघायला मजा येते. बाप वाटतं आहेत आमचे परम मित्र रोहन. हे जरा साहित्य घेतो आम्ही, बसतो माग. रोहन शेठ इकडे बघा, तुमचा गोंडस चेहरा आमच्या व्हिडिओमध्ये येऊ दे. तर मित्रांनो एन्जॉय करा आता. त्याला काय म्हणतात रे आपण, सिनेमॅटिक ना. हां सिनेमॅटिक फक्त एन्जॉय करा आता. इथं पोचल्यावर बोलू आपण, नाही तर कुठं मध्ये थांबल्यावर. चला हुशार आहे तुम्ही. बंधू आमचे यूट्यूबवरती गावाचं नाव सर्च करतात, लोकेशन एवढे हुशार आहेत. सो हो बाईक गेलं की जरा भारी वाटतं. आम्ही बघा कशा निघाले. आमची स्पोर्ट बाईक येत. गरीब परिस्थिती चालू आहे, काय परिस्थितीनुसार वागायला लागते. हा पाखरू. तर नाश्ता करायचा विषय बघूया. नाश्ता करायचं म्हणतोय या, जातो पुढं बघतो कंडिशन काय आहे. लोकेशन पण लांब आहे, तिथे पोहोचेपर्यंत पोटात काहीच नाही. तर बघूया नाश्ता काहीतरी करायचा. काय इंजान भावा. मगाशी हार्ली डेव्हिडसन गेली का, हार्ली डेव्हिडसन गाडी अशी वाजते का नाही ट्रॅक्टर सारखी. हा नाश्ता करायचा आमचं प्लॅनिंग चेंज झालेलं आहे. आम्ही चाललो आता मलकापुरात नाश्ता करायला. हे स्पोर्ट बाईक यांच्या आईच्या गावात GT. हा चला एन्जॉय करा व्ह्यू. BMW. अरे ही बाईक श्रीमान लेजेंडच्याकडे आहे. हे बघी कशी वाजते ट्रॅक्टर सारखी. हार्ली डेव्हिडसन सगळ्यात पहिली आपल्या इंडियामध्ये काढलेली गाडी. BMW पुढे गेली का ती BMW. सेम गाडी श्रीमान लेजेंडच्याकडे आहे. सेम गाडी सेम. ये दूर काय विषय, दूर लालपरी आलेले आहे. Through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays, and on we'll go. Through the wastelands, through the highways, and on we'll go.
तुम्हाला आम्ही कुठं पोचलेलो आहे. हा हॉटेल भेटलेलं आहे, हॉटेल दीपमाला. नाश्ता करायला निघालोय, बघूया आता काय करायचं काय नाही, काय भेटतंय काय नाही. हे हॉटेल आहे, हे नाश्ता करतो काहीतरी बघू. मिसळ आणि खाल्ल्यानंतर मला लक्षात आलं की बाबा व्हिडिओ पण बनवायचा. चहानी घेतलं बघ, थोडंसं पोट भरण्याचं नियोजन काहीतरी थांबावायचं, खाऊ दे सुखान. रोहन पोचलेलो आहे लग्नाच्या मंडपाच्या बाहेर. आता इथनं पुढची प्रोसेस. इकडे लग्न आहे, सेटअप जरासा भारी वाटतोय. बघूया आता पुढे जाऊन, आतमध्ये जाऊन बघूया. कन्फर्म नाही आहे की हीच लग्न आहे करून, बघू आता. रोहन आमचे फोन लावायला लागल्यात. तेच आहे लग्न. आणखीन साहित्य बाहेर ठेवून, म्हणजे साहित्य ठेवून आम्ही जरा बाहेर आलो या. अजून काय तयारी झालेली नाही तिथली, काहीच चालू झालेलं नाही. आणखीन बघा आता, फक्त एन्जॉय करा लास्टपर्यंत, व्हिडिओ कंटिन्यू करा. जास्त मोठा नसेल ब्लॉग असं मला वाटतंय, मोठा नसणारच आहे. दिसतोय का रे मी बरोबर? रोहन आमचे रिलॅक्स यायला, म्हणजे रिलॅक्स घ्यायला इकडं आलेत थोडंसं सावलीला. फोटोवरती आता गुलाबी गुलाबी इफेक्ट पडणार आहे. काय रोहन? कशामुळं? गेलो वातावरण जरा भारी आहे इकडे, जास्त झाडं नाहीत, ऊन लागते निबार. काय म्हणायचं तुला? तापणार आहे दिवसभर आपण. जेवायला चाललोय, राहतो जेवतो थोडंफार. जेवून झालेलं आहे. आणि म्हणजे अपोजिटचे जे फोटोग्राफर आहेत, माणूस एवढा चांगला आहे का नाही, असं फोटोग्राफर असं जर भेटलं का नाही तर विषय लोड आहे. काय रोहन तुला काय म्हणायचं आहे? बरोबर का? हे जे बसल्यात का नाही जेवायला, हे माणूस एक नंबर आहे. जेवलं, जेवायला घेऊन आल्या मला म्हणतात घरी चला, इकडे चला, ह्याव करा त्याव करा, म्हणजे फुल सपोर्ट. माणूस चांगला आहे, माणुसकीला एक नंबर माणूस आहे. आता जेवलं आम्ही पोरवरून, इथनं जाणार आता लग्नाचं सेटअप तिकडं आहे, तिकडच्या साईडला. तिथं आता लग्न हां अजून टाईम आहे अजून पब्लिक यायला. बघूया. आमचा रोहन जेवलास का पोटवर? लाजत नाही म्हणा, तरी आम्ही मगाशी नाश्ता केला त्यामुळं भूक नव्हती लागली. रोहन म्हटला चला जेवायला, मग आम्ही जेवायला आलो. बघा शेवटपर्यंत थांबा जरा, काय विषय होतोय बघा. जेवलोय पण झोप यायला लागले आता. भात खाल्लाय, त्यामुळे झोप यायला लागला बेकार. इकडे होणार बसला. अरे किती वाजल्यापासून बसलं नाही ते का आम्ही, अजून ना तिकडची पार्टी आल्या ना इकडे काय कार्यक्रम चालू झाला. तिकडची पार्टी आल्याशिवाय काय कार्यक्रम चालूच होणार नाही सोडा. बोर झालो, बसून बोर झालो. लग्नात झोप आल्या. रोहनचा मोबाईलमध्ये जरा व्यस्त आहे बेकार. हे बघा अशी झोप यायला लागला, काय सांगू. एवढ्या फॅसिलिटीज दिल्यात आम्हाला. घरामध्ये शूज घालून आलो, घराच्या आतमध्ये शूज घालून आलो. या अपोजिटवाल्याचं साहित्य आहे हे. माणूस चांगला एक नंबर आहे. बाहेर काहीतरी आहे मला दाखवतो. देवाला निघाले.
असलं भयानक ऊन लागते का नाही, लय बेकार लेवलचं ऊन लागते. आणि पब्लिक इथं उन्हात थांबल्या. मी येऊन इकडे सावलेलं थांबलो आहे. मग अशी नवरी जेव्हा आली नव्हती तेव्हा माणसं इथनं पाक इकडंपर्यंत थांबली होती. आता मी इथं थांबलो आहे आणि रोहन तिकडं आहे, फोटो काढायला लागला आहे. बँड म्हणजे ते तिथं अशा वागवतात का नाही, हे असं आहे. दंगा चालू आहे, दंगा. आणि तो इथं 2 मिनिटांना बघा सगळं झालंय. आणि आता बसलो इथं. ऊन असलं बेकार लागतंय का नाही, काय राहू समजून झालंय काय करायचं आणि काय नाही. लय बेकार ऊन लागतंय. आता इथं हळद चालू होईल, मग हळदीचे फोटो काढायचे. हळद झाल्यानंतर मग लग्नाचे फोटो काढायचे, ग्रुपिंग घ्यायची. त्यानंतर आणखी घरी जाणार. इथून खूप म्हणजे लांब आलोय. आता साऊंड चालू केला, आता मी बोलू शकत नाहीये. तर किती वेळ होतंय काय समजत नाही, पण मी मधून तुम्हाला म्हणजे मधून तुम्हाला तर कंटिन्यू दिसणार, पण मी मधून व्हिडिओ बनवेल, तुम्हाला दाखवेल सगळं काही. आणि इकडे थोड्याशा आमच्या इकडेपेक्षा थोड्याशा वेगळ्या प्रथा आहेत, त्या प्रथा पण बघून घेतो. पंढरी शेठ फडकेचं गाणं लागलेलं आहे. म्हणतो नाचा नाचा तुम्ही नाचा. चला भेटू थोड्या वेळातच. इथल्या आजी एक चांगल्या आहेत, त्यांच्या घरामध्ये आलोय वॉशरूमला. आणखी फेस पण थोडंसं धुवून घेतला, कारण घाम आला तर जाम गरम. तर तुम्हाला माहीतच असेल किती वेळा सांगितलं मी, एवढं गरमतंय गाणं आहे. जेवढं उन्हाळ्यात गरमत नाही तेवढं आता हिवाळ्यात गरमायला लागलंय. बेकार गाणं कसं आहे, बैलगाडा प्रेमी आहे तिथं. बरं थांबा, तुम्हाला दाखवतो पुढचा सीन. फक्त लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. आणि काय मला काही जमत नसेल, काही येत नसेल तर सांगा मला, एवढा काही विषय नाही. मंडळी झालेली आहे रात्र. लग्नाचा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, म्हणजे आता जो व्हिडिओ होता तो लग्नाचा. त्यानंतर आत्ता काय झालं माहिती आहे का, त्यानंतर एक ग्रुपिंग काढला आम्ही. त्यानंतर मग ग्रुपिंग काढून झाल्यानंतर थोडंसं आता ह्यांचं ते काय बोलतात रडलेत वगैरे. त्यानंतर मग आत्ता थोडेसे क्लोजअप घेतले. क्लोजअप झाल्यानंतर परत आता आम्ही अजून म्हणजे ड्रेस चेंज करायला गेला. ड्रेस चेंज करून झाल्यानंतर अजून क्लोजअप घ्यायचे आहेत. हे क्लोजअप झाले की मग त्यानंतर आम्ही जाणार घरी. त्यानंतर ते झालं जास्त वेळा. आणि तिथं थांबलाय रोहन, तो रोहन थांबलाय तिथं. आता जातो घरी, म्हणजे तिथं जातो क्लोजअप काढतो. मग तुम्हाला जाताना पण बघूया जेवायचं काय होतंय. मला तर भूक जाम लागल्या. जाताना बघू काय होतंय काय नाही, मग तुम्हाला कळवतो, त्यात काही विषय नाही. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा. काय बरं गोंधळ झालाय त्यांचा, म्हणजे गोंधळ होता, आता गोंधळ झालाय. आता मी इथं बसलो, रोहन गेला वॉशरूमला. आणि इथं कॅमेरा वगैरे सगळे इथंच ठेवले, बॅग आणि त्या आतमध्ये. आत्ता ते आम्ही फक्त थांबलो कशासाठी तर ड्रेसिंग चेंज करायला चाललं आहे. म्हणजे 2 जण चालले आहेत, ते ड्रेसिंग चेंज करणार, मग त्यांची क्लोजअप घेणार. असं बघते पिंट्या, हे बघ
त्यांची क्लोजअप घेणार, मग इथून निघणार आहे. आणि इथे आला रोहन आपला. रोहन काय काय हालत काय होती, हालत काय झाली? रवण्याला असतोय कॅमेऱ्यामध्ये आला. असू दे भावा, थोडे दिवस अशी सवय करून घ्या. मला पण लाज वाटते कधी कधी माणसांच्यात. तर असंच हात ठेवायचं, कुठं पण जाईल तिथं असंच हात. तुमच्या आईच्या गावात तुमच्या या भावांनो. थांबा जरा थांबा. ऑर्डर झालेली आहे. कार्यकर्ता आमचे, कार्यकर्ता एक कोल्हापूरचा कार्यकर्ता आहे. कोल्हापुरात कुठं राहतो? कोल्हापुरात कुठं राहतो? राजारामपुरीमध्ये यांचं शॉपी पण आहे. आणि बघून घ्या, कुठे दिसले तर हात करायचं. आपला रोहन पॅकिंग करायला लागला. आपलं पण झालंय सगळं. आरशामध्ये दिसत असेल वाईस. आवाज येत नसणार आहे तुम्हाला माझा. झालेले संपलेले ऑर्डर. निघालो आता आम्ही घरी जातोय. म्हणजे आता सप्लायच ऑर्डर. आजचा व्लॉगचा शेवट इथंच समजा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सोबत आमचा रोहन मास्क बिस्क घालून, स्वेटर घालून, कारण आमच्या इकडं वाजते थंडी. तुम्ही पण थंडीची काळजी घ्या. आणि बाय बाय.